आज आपण करून राहिलो आहे आळण. आज आपण करून राहिलो आळण. त्याच्यामध्ये हे वाळली मेथी अर्धा चम्मच, एक चम्मच तेल घेऊ आपण. ह्याच चम्मचनं अर्धा चम्मच तेल घेऊ आणि वाळली मेथी टाकू. साहित्य लागते. आज आळणाला साहित्य लागेल: वाळली मेथी, कढीपत्ता, 8-9 लसणाच्या कळ्या. आता आपण याच्यामध्ये आपण घेतलं 1/4 हळद, अडीच चम्मच तिखट, धने पावडर पाऊण चम्मच, अर्धा चम्मच काळा मसाला, आळणाला थोडं मीठ जास्त लागते. पहा, आपल्या चवीनुसार टाकायचं. एवढं मीठ. आलं लसणाचा पेस्ट थोडा जास्त लागेल. बघा, आलं लसणाचा पेस्ट एवढा. आज करून राहिलो आपण अर्धा चम्मच वाळली मेथी, 2-2.5 काडे कढीपत्ता, 8-9 याचे लसणाच्या कळ्या, 1/4 हळद, 2.5 चम्मच तिखट, धनेकूट पाऊण चम्मच, काळा मसाला अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार, आलं लसणाचा पेस्ट. आता आपण थोडंसं तेल घेतलं आहे याच्यात, अर्धा चम्मच. याच्यात आता आपण वाळली मेथी टाकून देऊ. त्याला भाजून घेऊ. थोडी हलकीशी लाल झाली तर झालं आपलं. आपण याच्यात वाळली मेथी घेतली, ते बारीक करून घेतली आपण. आता ही आपण याच्यात आलं लसणाचं तिखट, मीठ, हळद, सांबाराचा पेस्ट घेऊन त्याच्यात आपण टाकून दिला आहे. आता आपण ह्या चम्मचनी आपण 4 चम्मच तेल घेतलं आहे. तर तेल गरम होऊन राहिलं, त्याच्यात आपण लसणाच्या कळ्या टाकून देऊ.
आता आपण कढीपत्ता टाकू. आता आपण सर्व साहित्य ह्या याच्यात टाकून देऊ. कमी जाळ करून घेऊ थोडं. छान थोडंसं ढवळून घेऊ. आता आपण पाणी टाकू. अर्धा गंजा. याला फोडणी छान बसली आहे. आता याला छान उकळू दे. आता आपण एवढं कणिक घेतली. आता त्याला पातळ भिजवून देऊ. आहन उकळलं आहे. आता त्याच्यात आपण हे कणिक जेवढं लागते आपल्याला रशाला, रसा थोडंसं घट्ट व्हायला तेवढंच टाकायचं. जास्त टाकायचं नाही. जास्त घट्ट झालं तर तेल उमटत नाही त्याला. एकजीव केलं आपण. आता जे कणकीचे गुटले आहे सर्व फोडून घेतले आहे आपण. बघा एकजीव केलं. बघा आपला आहन चांगलं उकळून राहिला आहे. आता आपण याच्यामध्ये जेवढं लागतं तेवढंच आपण कणिक टाकू. कणकीचं पाणी. बघा आपलं आहन छान झालं आहे. बघा छान झालं आहे आहन. ते भरकन उठू जाते म्हणून पाहत राहावं लागतं. आता आपलं आहन झालं आहे. थोड्या वेळात आता आपलं आहन झालं आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू. बघा आपलं आहन किती छान झालं आहे ना. आता मी शेव करते.